तर हाय गाईज, आज आपण जाणार आहोत दगडूशेठ दर्शनासाठी. जे आता म्हणजे डेकोरेशन त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि आज खूपच सुंदर प्रकारे असं वातावरण आहे. आता मी इथून मार्केटमधून आता जाणार आहे. तर गाईज बघू शकता आपण आता इथे मार्केटमध्ये लागलं साईबाबाचं मंदिर. साईबाबाचं दर्शन घेऊन मी जाणार आता पुढे मार्केटमधून, मग बस स्टॉपवर. आता मार्केटमध्ये सध्या आलेलो आहे, जिथं मार्केटला भाजीपाला वगैरे सर्व वस्तू इथे मिळतात. म्हणजे साईडला इथे लक्ष्मी स्टोअर्स वगैरे आहेत. आता बघू शकता मी दापुडी बस स्टॉपवर आहे आणि आता दापुडी बस स्टॉपवरून येईल आता बस मनपा कॉर्पोरेशनची. मग त्या मनपा कॉर्पोरेशनच्या बसमध्ये बसून मग जाणार मी कॉर्पोरेशनला. तर बघू शकता आता बस आलेली आहे आपली. तर आता मी बसमध्ये बसणार आणि नंतर मग बसमध्ये गेल्यानंतर तिकीट वगैरे काढणार, कारण की तिकीट काढावं लागतं भाई. आणि तर बघू शकता ही मुळा मोठा रिवर आणि हे जे आता कलाकृती बघू शकता ही विठ्ठलांची आणि ही पंढरीची वारीची जी आहे ते बनवलेली होती कलाकृती. आणि आता सध्या मी पोहोचलो आहे शिवाजीनगर ब्रिजवरती. हे संचितीसमोर हा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या साईडला जे आहे ते कॉलेज, ते CUP कॉलेज आहे. आणि आता मी जवळपास म्हणजे आता कॉर्पोरेशन जवळपास पोहोचलेलो आहे. तर हे बघू शकता आपण कॉर्पोरेशनला आलो आहे. ही कॉर्पोरेशनचं मेट्रो स्टेशन आणि साईडला हीच बस स्टॉप आहे बघा कॉर्पोरेशनचं. आता ब्रिजवरतून तुम्हाला दाखवतं किती छान दिसतं ते. बघू शकता हे मेट्रो स्टेशन जे आहे ते ब्रिजवरून दिसतंय आणि खूप छान प्रकारे म्हणजे आता आपला तिरंगा बघू शकता. आणि खूप प्रकारे अशी म्हणजे व्यवस्था त्यांनी केलेली आहे गव्हर्नमेंटनी पण, पोलीस प्रोटेक्शन वगैरे. आणि इथे एक प्रकारचा मेळा म्हणजे एक जत्रा भरल्यासारखी भरलेली आहे आणि वेगवेगळ्या वस्तू इथे विकण्यासाठी लोक आलेले आहेत दूरदूरवरून. इथे मुलांची खेळणी असेल किंवा लेडीजच्या पर्स वगैरे, टेडी वगैरे, अशा प्रत्येक ज्या वस्तू म्हणजे आपल्या जत्रेमध्ये मिळतात तशा वस्तू इथे आहेत आणि खूप अशी गर्दी जमलेली आहे. बघू शकता आता सर्वजण म्हणजे दर्शनासाठी चाललेले आहेत दगडूशेठ बाप्पाच्या किंवा मानाचे जे 5 गणपती असतात त्यांच्या दर्शनासाठी ही लोक जाणार आहेत, म्हणजे चाललेली आहेत. आणि बघू शकता हे जे आहे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर, हे श्रीमंत पेशव्यांच्या काळामध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि तेव्हापासून स्थापन आहे. आता आपण मेन चौकामध्ये पोहोचले आहे लाल महलच्या साईडला. आणि इथं बघू शकता तर खूप दूरदूरून लोक आले आहेत आणि जास्त करून या कॉलेजेसची आणि शाळेची मुलंच जास्त इथं दिसत आहे ते मला. खूप छान म्हणजे चांगलं आहे की बाबा आपल्या तरुण पिढीला चांगलं एक मार्ग मिळाला की बाबा देवाचा, त्यामुळे छान असं हे वाटतं. आणि खरंच तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आता मी पुढचा ब्लॉग जे आहे तो बनवणार आहे पूर्ण 5 गणपतींवर जे आपले मानाचे 5 गणपती आहेत त्यांचं डेकोरेशन वगैरे सर्व आपण तुम्हाला दाखवणार आहोत. हे जे आहे ते टेम्पल आहे दगडूशेठ टेम्पल. इथे बाप्पाची मूर्ती असते त्यावेळेस इथे फोटो वगैरे व्हिडिओ काढणं वगैरे अलाउड नसतं, परंतु ज्यावेळेस बाप्पा आता या म्हणजे हे जे टेम्पल बनवलेले आहे ना, बघू शकता आपण जटोली शिव मंदिर म्हणून एक हिमालयाचं मंदिर आहे, त्या टाईपचं एक यांनी बनवलेलं आहे. म्हणजे त्या टाईपचं एक डेकोरेशन यांनी तयार केलेलं आहे. तर इथे आपण फोटो व्हिडिओ सगळं काढू शकतो. माझ्या माहितीप्रमाणे मला इथं जास्त ना फोटोग्राफर ब्लॉगरच जास्त दिसत आहेत आणि जास्त शाळेची मुलं आणि कॉलेजेसची मुलं दिसत आहेत. खूप म्हणजे छान प्रकारे डेकोरेशन असं केलेलं आहे. आणि इथे हवन वगैरे, पूजा वगैरे सर्व केली जाते. बघू शकता हवन वगैरे चालू होतं इथं आणि साईडला खूप म्हणजे गर्दी असल्यामुळे थोडंसं हे सिक्युरिटी पण टाईट होती इथं की बाबा लवकर चला असं सांगत होते ते. तर बघू शकता पूजा वगैरे चाललेली आहे आणि अभिषेक वगैरे करतायत लोक. हे बघू शकता झुंबर कशा प्रकारे छान प्रकारे बनवलं आहे. खूप छान प्रकारे कलाकृती आणि खूप छान सजावट केलेली आहे. तर माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता की हे पहिलं कसं पडलेलं, विखरलेलं, इकडे तिकडे पडलेलं होतं, परंतु आज यांनी खूप छान प्रकारे असं डेकोरेट केलेलं आहे आणि खूपच सुंदर अशी कलाकृती त्यांनी बनवलेली होती. आता बघू आपण जे आता नेक्स्ट बघणार आहोत ते दगडूशेठ गणपतीच्या पाठीमागेचे हे 2 जे मंदिर आहेत, म्हणजे हे जे बनवलं आहे हे मंडळाचे गणपती आहेत, हे मानाचे गणपती नाहीत, पण खूप छान प्रकारे बनवलं गाईज. तर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.